गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो सॅटर्डे आहे आणि मला सुट्टी आहे, बट माझा दिवस लवकर स्टार्ट झाला आहे. लवकर तर स्टार्ट झाला आहे दिवस, बट रोजपेक्षा थोडासा लेट, बिकॉज मी युजली 6:30ला वगैरे उठते. आज मी 7:30 8 o'clockला उठली आहे. डोळे खूप सुजलेत, चेहरा पण सुजला आहे. असं वाटतं मला मी खूप जास्त झोपली आहे, बिकॉज मला सॅटर्डे ऑफ नसतं आणि मी घेत पण नाही. असलं तरी मी आज पहिल्यांदा घेतलं आहे खूप टायमानंतर. लेट्स सी दिवस कसा जातोय, मी दाखवीन तुम्हाला सगळं. सो ॲज युजल पहिलं काम किचनमध्ये. रात्रीची भांडी पहिला आवरून घेऊया, बिकॉज हीच भांडी परत बाहेर पण येणार आहेत. गट पसारा नाही ठेवू शकत, मला आवडत नाही, म्हणून मी पहिले हे लावून घेते. त्याच्यानंतर मी नाश्त्याची तयारी करणार आहे. बघूया आज सॅटर्डे आहे, काय बनवू शकते मी नाश्त्याला. मी हे रात्रभर ठेवलं आहे, सो ह्याच्यामध्ये एवढं पाणी पण नसतं. सो मला असं पुसूनच घ्यायचं असं काही नाही आहे. स्टील मी थोडासा कपडा मारते याच्यावरती. आणि जर नाही सुकले तर मी तिथेच ठेवते जोपर्यंत ते पूर्ण प्रॉपर सुकत नाही, बिकॉज ओली भांडी ठेवलं आणि मग कॉक्रोच कन्फर्म होणार आहेत घरामध्ये. कॉक्रोचचं काही इलाज नाही आहे. मग मी आवरून घेते, मग आपण नाश्त्याची तयारी करूया. ठीक आहे. सो नाश्त्यासाठी ॲज युजल पोहे माझ्या घरात आवडतात, सो मी तेच करणार आहे. पोहे बनवणार आहे आता. तुझ्या फोनचा आवाज थोडा कमी ठेव. दोघच असतो घरी, सो दोघांसाठी मी पोहे बनवते आहे. वॉश करून घेऊया ना. सो पोहे तर आपले धुवून झाले आहेत. मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलंय पोह्यांसाठी. सो पोहे धुवून घेतले आहेत, मिरची घेतली आहे, कांदे घेतले आहेत, एक बटाटा घेतलाय, ह्याचं मी स्किन काढणार आहे, लिंबू घेतलाय, राई, हिंग सगळं टाकणार आहे. मी तुम्हाला दाखवेन, मी जे काय करत असेल ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो कढई तापवून घेते. पहिलं बटाट्याची साल काढून घेते, पील केलाय. कांदे कापून घेऊया आपण बारीक. सो युजली आम्ही म्हणजे पोहे तर खातोच नाश्त्याला, बट येस कधी उपमा असतो, कधी सँडविच असतं, कधी सुकी भेळ असते, कधी मी काय बोलतात ते आपलं रव्याचे डोसे असतात. मी दाखवेन तुम्हाला कधी कधी. मला कांदा खूप जमतो. तिखट आहे खूप. गरम पाणी द्यायला कांदा कापताना. बटाटा कापूया. सो माझं सगळं कापून झालंय. आता वॉचमॅनशी बोलतोय गाडी धुण्यासाठी. इतका मोठा आवाज आहे. काटून दिसला थोडा. ठीक आहे. हिंग टाकूया तेलामध्ये पहिलं. हिंग टाकल्यानंतर थोडी राई टाकूया. तेल तापलंय चांगलं. राई थोडीशी तडतडली त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया. मी कढीपत्ता कट करून टाकते, बिकॉज मला कढीपत्ता आवडतो, बट हा माझा नवरा कढीपत्ता काढतो साईडला. कधी कधी खातो, कधी कधी काढतो. सो मी कट करून टाकते, म्हणजे जरी ते जेवणात आलं तरीही त्याला समजणार नाही. कोथिंबीर समजून खाऊन टाकतो. सो कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता थोडा ड्रिझल झाल्यानंतर मिरच्या टाकणार आहे मी. मिरच्या चांगल्या तडतडल्यानंतर मी बटाटे टाकणार आहे. मी बटाटे आधीच तेलात सोडते, बिकॉज त्याचं थोडे कच्चे राहू शकतात. तर मला ते कच्चं पण नको आहे, म्हणून मी आधीच बटाटे टाकून मला मी असं कट केले बटाटे. छोटे आपण
कात्री बटाट्याची भाजी करतो तसे जेव्हा कट करतो मी तसे कट केलं. सगळं वॉशिंगच यूज करते मी. मला असं आवडत नाही डायरेक्ट कोणतीही गोष्ट करायला. हलकेसे बटाटे झाले खूप. त्याच्यानंतर मी कांदा टाकणार आहे. नंतर मस्त चांगलं परतून घेणार आहे मी. बटाटे झालेत. मी आता कांदा टाकते. कांदा, पोहे, हळद, मीठ आणि चवीला मी साखर आणि ऑफकोर्स लिंबू पिळते मी. हे सगळं ऍड केल्यानंतर माझे पोहे रेडी होतात. तुम्ही पण अशा पद्धतीत नक्की ट्राय करा. अरे शेंगदाणे टाकायचे होते. शेंगदाणे मी विसरले टाकायला. तेलात मी शेंगदाणे सुद्धा थोडेसे ट्राय करते. पण ठीक आहे, आज नाही टाकले. मी नेक्स्ट टाइम नक्की टाकेल. तुम्ही नक्की टाकून ट्राय करा. सो पोहे रेडी आहेत आपले. बघू शकतात मस्त फळफळीत झाले. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे की मी वरून गार्निशसाठी सर्व करू शकते. बट येस, मी त्याला सर्व करणार. आम्ही खाणार, फ्रेश होणार आहे आणि बाहेर जाणार आहे. मी तुम्हाला पुढे दाखवेनच आम्ही काय काय करणार आहे. सोबतच राहा. भेटूया आता थोड्या वेळाने. सो बाहेर जाण्यासाठी आता रेडी झालो आहोत. माझं सगळं काम सुद्धा झालं आहे. किचन सुद्धा मी आवरून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता सगळं आपापल्या जागेवरती नीट नीटकं. मला असंच आवडतं. पसारा मला जराही आवडत नाही. सो आता निघू बाहेर. आम्ही पहिलं चाललो आहे विजय सेल्सला. ऍक्च्युली काहीतरी आम्ही घेतलं होतं. आम्ही फोन घेतला होता नवीन. त्याचं बिल आम्ही घेतलं नव्हतं. सो ते बिल घेण्यासाठीच आम्ही चाललो आहे आता पहिलं विजय सेल्सला. तिथून माझ्या फ्रेंड, नॉट फ्रेंड बट हा माझा भाऊ आहे. माझ्या प्रिव्हियस कंपनीमध्ये होता माझ्यासोबत. त्याच्या घरी हे आहे काय ते नवीन घर घेतलं त्यांनी. सो गृहपूजा आहे तर त्याच्यासाठी काहीतरी बघूया गिफ्ट वगैरे घेणार आहे. प्लस मी त्याच्यासाठी स्वतः कॅन्डल बनवणार आहे. मी तेही तुम्हाला दाखवीन प्रोसेस. तर स्वतः कॅन्डल पण बनवणार आहे मी. सो लेट्स गो आउट. बघूया, मी तुम्हाला दाखवीन तिथे पण गेल्यानंतर. तुम्ही असं सोबत राहा. सो फायनली आम्ही निघालो आता विजय सेल्ससाठी. तिथे पोहोचून मी तुम्हाला दाखवेन एक्झॅक्टली आम्ही कोणत्या कामासाठी गेलो होतो. सो हाय गाईज, आता आम्ही ऑन द वे आहे विजय सेल्ससाठी. आणि ट्राफिक बघा जरा काय बोलूच नाही शकत. मुंबई आणि मुंबईमध्ये चालण्यास पत्करेल असं वाटतं आता. इतकं ट्राफिक आहे. बंपर टू बंपर ट्राफिकमध्ये मी चाललो. मग दुपार असू द्या, इव्हनिंग असू द्या किंवा रात्र असू द्या किंवा सकाळ असू द्या, ट्राफिक काही संपत नाही. सो एज आय सेड फायनली आम्ही विजय सेल्सला पोहोचलो आहे. इथे बिलिंग सोबत मी थोडं माझ्या हस्बंडला रिक्वेस्ट करते मला नवीन फोन हवा आहे. बिकॉज त्यांनी नवीन फोन घेतला आहे आणि मी नाही घेतला. मला एकदम कसं तरी होतं. सो मी रिक्वेस्ट करते की मला नवीन फोन हवा आहे. लेट्स सी मी फोन बघणार आहे. पहिलं बिलिंग वगैरे होऊन दे पहिला फोनची. मग मी फोन बघून स्वतःसाठी पण बघूया पुढे घेतोय की नाही घेतोय ते. सो आमचं काम झालं आहे बिलिंगचं. म्हणजे हे होतं पेंडिंग. फोन तर मला नाही बोललाय हा. आता नाही घ्यायचा गरज नाही आहे म्हणून. बट हा मी हँड ब्लेंडर हवं होतं मला. हँड ब्लेंडर बघायला चालली आहे मी. हँड ब्लेंडर तर बघतोय बट येस ह्याला माहिती नाही का कॉफी मशीन हवी आहे. कॉफी मशीन पण बघतोय. तू थोडं नीट वापरलं असं मे बी ते नीट होईल. हा म्हणजे जरा धड धाकट असेल स्ट्रॉंग ते घे. कारण की आपल्याकडे प्लास्टिक गेलं सरकून ते तू काही करू शकतोस म्हणून. हँड ब्लेंडरची तर गरज आहे बट कम्पेअर केलं मी न्यूट्री ब्लेंड घ्यायचं की हँड ब्लेंडर तर मला असं आपल्याला ते गेलं पाहिजे. हँड ब्लेंडर आपण नंतर पण घेऊ शकतो. तर आपण न्यूट्री ब्लेंड बघूया म्हणजे ते मल्टीपर्पज यूज होईल आपल्याला. काय तुला चेक कर ना मग एकदा. जर घ्यायचंच आहे मग बघू शकतो आपण. बघ एकदा. नहीं मतलब अगर लॉन्ग टर्म के लिए चाहिए बटन वाला यूज करना चाहिए लॉन्ग टर्म के लिए. ये क्या है? ये खाली ब्लेंडर है. खाली ब्लेंडर खाली हमारी चॉपिंग भी आएगा इसमें. ये किस चीज के लिए यूज होगा? वो केक वाले केक वाले प्रोसेस के लिए ये यूज होगा. मतलब ऑल इन वन ये यूज होगा. ये कौन सा ब्लेंडर है? सो फायनली असं झालं जे ब्लेंडर मला आवडलं होतं त्याचा फ्रेश स्टॉक नव्हता अवेलेबल. म्हणजे त्या डिस्प्लेसाठी जे प्रोडक्ट ठेवलेलं होतं त्याच्यातलंच होतं. मी डिस्प्लेवाले गोष्टी इझिली घेत नाही. मला आवडत नाही. मला असं वाटतं ते लोक 10 जणांना दाखवतात आणि टेस्ट आपण घेतो ते मला आवडत नाही. फ्रेश स्टॉक आल्यानंतर आमचा नंबर घेतला त्यांनी. फ्रेश स्टॉक आल्यावर ते लोक सांगणार आहेत आणि उद्या आल्यावरती आम्ही येऊ माहिती परत. आता बघू आम्ही चाललो आहे. तुम्हाला सांगितलं होतं भावाचं घर भरणीची पूजा आहे त्याच्यासाठी काहीतरी बघायला चालू आहे. बघूया तिथे काय भेटतं का आणि तिथून मग घरी
कॅन्डलचा जार बघायचा आहे मला. कॅन्डलसाठी जार बघायचा आहे. आणि जर काय मम्मी का नंबर दिया है, एक बार फोन करके बात कर. गिफ्टिंगसाठी बघते काहीतरी, जर मिळालं तर. एक बार मैंने मम्मी का नंबर दिया, मम्मी पूछ रही थी कुछ, मैंने नंबर दिया आपको, आप एक बार बात करना डायरेक्ट, मम्मी से बात करो चलेगा. असं घरातलं जितकं सामान मिळू शकतं सगळं इथे. ग्लासेस, जार, प्लेट्स, कंटेनर्स, कप्स, मग, बॉटल, भांडी कुंडी सगळं मिळतं इथे. पडदे, बेडशीट वगैरे सगळं सगळं सगळं. हे मला आता जार दिसले आहेत, क्लियर हो जाएगा कि कैंडी चेक लो कि वेगळे आहे थोडे शेपमध्ये, बट मी ट्राय करीन. ह्याच्या आधीचा पण मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये मे बी तुम्ही बघू शकता मी असा वाला जार यूज केलाय. सो मी तुम्हाला कोणता फायनल करते मी एकदा मी पण चेक करून सांगते. कॅन्डलसाठी जार तर सिलेक्ट झालंय, आम्ही अजून काहीतरी बघतोय, मग दोघांपैकी एक काहीतरी घेऊ. सो झालंय जार घेऊन. मी घरी जाऊन ओपन करून दाखवते. थोडंसं गर्दी होती तिकडे, तर मला तुम्हाला दाखवता नाही आलं, बट तेच घरी जाऊन दाखवीन. कॅन्डल बनवल्यानंतर पण दाखवीन मी कशी आहे. इतकं ऊन आहे ना बाहेर, बापरे खूप ऊन लागते मला. गाडी दुसरीकडे पार्क केली होती बिकॉज त्या दुकानाच्या समोर गाडी लावायला जागा नाही आहे, रस्त्यावरच आहे एकदम. एक छोटी मुलगी आहे, बघते मला मी एक्झॅक्ट करते काय या फोनवरती. सो फायनली आम्ही गाडीजवळ पोहोचलो आहे. याचा फोनवर बोलून कधी होत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यानंतर पण, झोपण्यापर्यंत नाही झोपल्यानंतर पण आम्ही 24/7 फोनवर बोलत असतो. बरोबर ना? बरोबर. आम्ही काम नाही करत. हा पण काय असशील काय असतं, तू घरी नसतो. अरे असशील काय असतं. अरे अरे मला सोडून चाललंय. फायनली आम्ही घरासाठी निघालोय. थकली मी फक्त 2-3 गोष्टी करण्यामध्ये, ते पण गाडीवर बसूनच करायचं आहे. आता आम्हाला माझ्या भावाला घेऊन जिम्नॅस्टिकच्या क्लासला जायचं आहे, बिकॉज त्याचं काहीतरी तिकडे कॉम्पिटिशन काहीतरी फंक्शन आहे, त्याच्यासाठी आम्ही चाललोय. हा तिथे पोहोचून तुम्हाला पहिला त्याला पिकअप करणार आम्ही, आणि पिकअप केल्यानंतर त्याला आणि त्याची अजून एक फ्रेंड त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहते, तिच्या मॉम डॅडला पॉसिबल नव्हता घेऊन जायला, म्हणून आम्ही घेऊन चाललोय. लेट्स सी तिथे जाऊन पण काय होत आहे. बाय, तुम्ही असेच राहा सोबत. पुढचं पूर्ण रुटीन सांगते. पूर्ण पाऊस भरलाय आणि आम्हाला 2 लहान मुलांना घेऊन जायचं आहे. आता कसं जायचं ते नाही माहिती. मला असं वाटतं आपण 4 व्हीलर काढली पाहिजे. पार्किंग नाही आहे, पार्किंगचा इश्यू आहे. पार्किंगचा इश्यू आहे ठीक आहे, पण जिथल्यापेक्षा थोडं सेफ राहू आपण. गाडी लावायची काय गाडी कुठे लावायची, तिथे जागा आहे ना, नाही आहे. एक राईट हँड साईडला नाही लास्ट असे जवळ येतात ना की असं बस टच करणार आहे. बाय बाय बाय, पाऊस येतोय. सो एवढ्या डिस्कशन नंतर हे डिसाईड झालं की आम्ही गाडी घेऊन जाणार आहे. आता ही बाईक पार्क करून गाडी काढणार, काश्मीरला घेणार. अजून एक छोटी मुलगी आहे, त्याच्याच बिल्डिंगमध्ये राहते, काश्मीरची फ्रेंड आहे. त्या लोकांना घेणार आणि मग आम्ही निघणार. कितना है, अकेला है. हेलो हेलो, प्रिंट नहीं किया क्या प्रिंट किया? तो प्रिंट नहीं किया क्या एक भी पीस अभी तक? तो कॉलवर बोलतोय ऍज युजल. तू जेवलाय की ना काश्मीर? नक्की, म्हणूनच. हाँ ठीक है चलेगा चलेगा, भेज दे. हाँ करवा दे, चलेगा. हाँ बाय बाय. सो आम्ही फायनली निघालो काय आहे केलं काश्मीरला आणि तिच्या फ्रेंडला घेऊन जिम्नॅस्टिकच्या क्लासला. बघू त्यांचं तिकडे काय आहे. हाँ बोल दे तू. आता आपण डायरेक्टली तिथेच भेटू. हाँ आता थोडे बोलते उनसे पूछना. काय आहे काश्मीर तुमच्या आज जिम्नॅस्टिकला? कसला? जरा जेवशील ना, मग तू मोठ्याने बोलणार, थोडं मोठ्याने बोल. अच्छा, मग तू कोणता डान्स करणार आहेस? नाही माहिती. ऐसे बोलता है ना. रुद्राभिषेक किस चीज की? श्रावण महादेव का. तो आपने क्या किया? हमारे इधर भजन हुआ हाँ और आरती की. ओके, और फिर खाना क्या खाना बनाया था? नाश्ते में इडली था. वाह. एंड खाने में पनीर टिक्का बिरयानी. ओह, वाह. साथ में पनीर की सब्जी. वाह, खूप काही होते यार. काफी लोग थे तुम्हारे घर पे, मेहमान भी आते. हाँ बहुत मेहमान. आपने मुझे नहीं बुलाया फिर? क्यों नहीं बुलाया? पहचानते नहीं इसलिए? हाँ लाजते. कौन से स्कूल में जाते हो? बॉम्बे कैम्ब्रिज इंटरनेशनल स्कूल. बॉम्बे कैम्ब्रिज.
कॉन्फिडेंट हाँ पता है मुझे कहाँ पर है आपका खूप स्कूल. कॉन्फिडेंट मुलगी आहे. आणि एक हा आमचा त्याला बोलायला सांगितलं मुझे पता है आपका स्कूल कहाँ है. तोंडातल्या तोंडातच बोलतो. वो जो उधर ही है. हाँ पहले आपका स्कूल आता है फिर उसके थोड़ा और आगे जाएंगे तो वो आता है राइट. नहीं पहले ये आता है फिर उसके पहले बाद. जिम्नास्टिक्स आता है, मतलब हम लोग दूसरे साइड से आते हैं, हम लोग स्कूल के साइड से आते हैं. नहीं तो उधर जो वो एक गली नहीं आती है उधर, हाँ. वो जहाँ से मेरा स्कूल का रास्ता भी आता है. राइट राइट राइट. हाँ उधर से जाते हैं नहीं तो स्कूल के रास्ते से जाते राइट. अभी यहाँ से जाएंगे तो आपके स्कूल के यहाँ से वो पहले अंदर जिम्नास्टिक आएगा आपका, फिर वहाँ से ब्रिज के वो मेट्रो स्टेशन के नीचे से जाएंगे तो आपका स्कूल आएगा राइट. हाँ मुझे पता है आपका स्कूल कहाँ है. टू कॉन्फिडेंट. नाईस. चला आता पोहोचूनच बघा तिकडे. सो आम्ही फायनली पोहोचलो आहे. त्यांचे जिम्नॅस्टिकचे जे क्लासेस जिथे आहेत तिथे त्यांना मी सोडून रिटर्न घरी जाणार आहे. बिकॉज त्यांचा प्रोग्राम अराउंड 6 o'clock स्टार्ट होणार आहे. सो तेव्हा बघू, आम्हाला जर टाईम आला तर आम्ही येऊ घ्यायला किंवा सोडायला. अरे अरे सो पोहोचलो आम्ही इथे. त्यांना आज सोडते आणि मग जाते. हा त्यांचा जिम्नॅस्टिक क्लास आहे. तिथे ते लोक शिकतायत, प्रॅक्टिस करतायत आणि बरंच काय काय होतं. चला मी निघते आता. आपण आता डायरेक्ट घरी भेटू. और जर मी कुठे थांबत असेल तर नक्की सांगेन. बाय बाय. सो Hello. फायनली आम्ही घरी आलो आहे. सगळी कामं वगैरे आटपून मंदिरात सुद्धा गेलो होतो. गर्दी होती म्हणून मी काय व्हिडिओ बनवला नाही तिथे, काही कॅप्चर करायला मिळालं नाही. सो आजच्यासाठी एवढंच. मी हा, ठीक ट्राय आहे. करीन असंच. मी डे टू डे लाईफमध्ये जर मला जमलं करायला मी ऑफकोर्स काय करेन. बोलतो? उद्यापासून मे बी मी ट्राय करू शकते मंडेपासून की ऑफिसचं माझं जे स्केड्यूल आहे ऍटलीस्ट मी ते दाखवेन. मी कसं जाते, कसं ट्रॅव्हल करते, माझं ऑफिसपासून ते घरी रात्रीपर्यंत काय स्केड्यूल आहे. सो मी ट्राय करीन सगळं अपडेटेड राहायला, ऍटलीस्ट कॉन्फिडेंटली करीन. त्याच्यासाठी तुम्हीही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला काही चेंजेस किंवा काही असेल तर सांगा. कॅन्डल्स रिलेटेड काही क्वेरी असेल तर नक्की सांगा. तुम्ही मला कमेंट्समध्येही विचारू शकता. मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईन. सो आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.